नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. खूप सारे विद्यार्थी पोलीस पाटील या पदासाठी टेस्ट सिरीज विचारत होते किंवा टेस्ट सुरू करा असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं होतं. तर त्यांना अनुसरून या ठिकाणी आजपासून आपण ज्यांनी पोलीस पाटील या पदाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण आजपासून प्रश्नपत्रिका सुरू केलेली आहेत. ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पहिल्या क्रमांकाची आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. काही पदभरती संदर्भात असो किंवा पोलीस पाटील पदभरतीची जर तुम्ही तयारी करत असाल त्या पदभरती संदर्भात असो, काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील कोणत्याही प्रश्नपत्रिकेबाबत असू द्या किंवा कोणत्याही पदभरती संदर्भात असू द्या, अवश्य कमेंट करा. तर पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्रात पोलीस पाटलाची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या नियमान्वये केली जाते? तर अगोदर महाराष्ट्र मुलकी प्रशासन होतं 1961 आय थिंक, तर ते रद्द करण्यात आलं. जे की वंशपरंपरेगत जे पद होतं जे पोलीस पाटलाचं ते त्या ठिकाणी रद्द झालं. म्हणजे सगळी पदे झाली, त्यामध्ये पोलीस पाटीलसुद्धा होतं. तर पोलीस पाटलाची नियुक्ती या ठिकाणी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 लक्षात ठेवून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला. आणि मित्रांनो, लक्षात असू द्या, काही विद्यार्थी लाईक वगैरे करतात परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जातात आणि त्यांना आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओ परत एकदा मिळत नाही. त्यामुळे सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा. पहा, महाराष्ट्रात पोलीस पाटील यांना रजा देण्याचं काम कोण करत असतं? लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांना रजा वगैरे देण्याचं काम कोण करतं? तहसीलदार हा करत असतो. आणि हंगामी पोलीस पाटलाची नेमणूकसुद्धा करण्याचं काम हा तहसीलदार या ठिकाणी करत असतो. नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? आताच आपण पाहिलं महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967मध्ये या ठिकाणी या पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते, परंतु कोणामार्फत केली जाते? तर लक्षात असू द्या, हा हंगामी नियुक्त करतो. म्हणजेच काही 2-3 म्हणजे परमनंट करत नाही, परंतु परमनंट कोण करतो? उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी हा जो आहे तो या पोलीस पाटलाची नेमणूक या ठिकाणी करत असतो. कोणाच्या शिफारसीनुसार? जिल्हाधिकारीच्या शिफारसीनुसार. तर लक्षात असू द्या, महत्त्वाचे प्रश्न आहेत, काळजीपूर्वक लिहून घ्या काही वही पेन घेऊन. तर त्यानंतर महाराष्ट्रात ग्राम पोलीस अधिनियम जे 1967 आहे त्याच्यामध्ये कितव्या कलमामध्ये किंवा डॅश कलमामध्ये पोलीस पाटलाची कामे विशद करण्यात आलेली आहेत? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कितव्या कलमामध्ये? 6व्या कलमामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची कामे या ठिकाणी विशद करण्यात आलेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा कोणता? नॉर्मली येतात, फक्त तुम्हाला 10वी पासच्या बेसिसवरचे क्वेश्चन येतात, त्यामुळे हार्ड नाही आहेत. तर या ठिकाणी क्षेत्रफळाने अहमदनगर नावाचा हा जो जिल्हा आहे तो सर्वात मोठा आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यानंतर गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? तर मित्रांनो, गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखलं जातं. प्र के अत्रे हे जे आहे ते केशव कुमार आहेत. त्यानंतर BC मर्ढेकर यांचं काय आहे? त्यानंतर वि वा शिरवाडकर हे जे आहे ते कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जातं. त्यानंतर 7वा प्रश्न, झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना कोणी केली? तर झेंडूची फुले नावाचं जे विडंबन काव्य आहे याची कोणी केली? केशव कुमार. म्हणजेच कोणी केली? प्रल्हाद केशव आत्रे. तर लक्षात असू द्या, केशवसूत कोणाला म्हणतात? कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात. कुसुमाग्रज आताच आपण पाहिलं वि वा शिरवाडकर आणि गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. हे टोपण नावे आहेत, नोट डाऊन करून घ्या कारण का महत्त्वाचे आहेत. त्यानंतर सातवाहन काळातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे? तर सातवाहन काळातील सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे? तर पैठण हे आहे. त्यानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे? तर लोकसभेच्या सर्वात जास्त जागा उत्तर प्रदेश या राज्याच्या आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर लोकसभेमध्ये आपले 48 खासदार हे या ठिकाणी निवडून दिले जातात किंवा आपल्या जागा आहेत स्टेटमध्ये. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो कोणता आहे मित्रांनो? भारतातील म्हटलेला आहे शिवणसमुद्र, जे की कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. जायकवाडी हा गोदावरी नदीवर औरंगाबाद पैठण या ठिकाणी आहे. त्यानंतर कोयना धरण, शरावती धरण हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गीतांजली नावाचं जे पुस्तक आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये जनगण मन या राष्ट्रगीताची रचना आहे बंगाली भाषेमध्ये. आणि याच गीतांजलीला 1913मध्ये आय थिंक नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे.
ही अतिरिक्त माहिती सांगण्याचं कारण एवढंच की एका प्रश्नाबाबत तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर व्हावेत. त्यामुळे अतिरिक्त माहिती नोट डाऊन करून घ्या. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ताज ऑफ डेक्कन स्थित आहे? तर जास्तीत जास्त महाराष्ट्राचं GS तुम्ही करून जा. तर छत्रपती संभाजीनगर, जे की पहिलंचं औरंगाबाद होतं, त्या ठिकाणी ताज ऑफ डेक्कन स्थित आहे. त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं किंवा सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली नावाच्या ठिकाणाला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर महाराष्ट्रात हरित क्रांतीची किंवा महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक आहेत. MS स्वामीनाथन जे आहे ते भारताचे जनक आहेत, भारताच्या हरित क्रांतीचे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ आहे ते कोणी लिहिला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांचीसुद्धा आपण सर्व पुस्तके वगैरे पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तुमच्याच फायद्यासाठी, तुमच्याच मोफत आणि दर्जेदार तयारीसाठी उपयुक्त आपलं चॅनल ठरणार आहे. तर भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.